पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आज आहे ना मी खमण बनवलं. काय सकाळ आणि परी आणि सायल दोघं म्हणलं मम्मा आम्हाला ना खमण पाहिजे, खमण बनवून दे टिफिनमध्ये. आता बाई पण जाते ना, मग चल तुला दोघांना खमण मस्त बनवून देते मी. दोघांसाठी मस्त खमण बनवले. 1 वाटी चण्याचे पीठ घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ना थोडीशी आलं, थोडीशी मीठ हे सगळं टाकून चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. मी तर जास्त करून चण्याच्या पीठचंही बनवते खमण. मला ना चण्याची डाळचं अजिबात खमण आवडत नाही, असं नाही, जमत नाही अजिबात. कधी काल ट्राय केली तर नक्की तुमच्यासोबत मी ते रेसिपी शेअर करणार. चला तेव्हा असं चांगलं मस्त मिक्स करून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये 2 चम्मच दही टाकून ते चांगलं ते पण मस्त मिक्स करून घ्यायचं. चांगलं दही टाकल्याने थोडी आंबट होते म्हणून दही टाकून चांगलं असं मस्त मिक्स करून घ्यायचं. आणि थोडंसं तेल टाकायचं त्याच्यामध्ये. तेल टाकून चांगलं एकदम गर चांगलं मस्त मिक्स करून घ्यायचं. नंतर थोडं मिक्स करून ठेवायचं. 5 मिनिट साईडमध्ये ठेवून द्यायचं. 5 मिनिट नंतर 1 पॅकेट इनो टाकायचं त्याच्यामध्ये. चांगलं मस्त मिक्स करून जे बघ कसं फुलते ना. माझ्याजवळ ना ते खमणचं पण भांडे त्याच्यामध्ये मी असं तेल लावून मस्त नंतर त्याचं खमणचं पीठ होतं त्याच्यामध्ये टाकून मस्त असं 20 मिनिट आहे ना कुकर साईडमध्ये ठेवून दिले होते. गॅसवरही स्लो मिडियममध्ये ठेवून दिले होते पाणी टाकून. नंतर ते त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं आणि ढक्कन लावून द्यायचं आणि 30 मिनिटपर्यंत असंच गॅस स्लो मिडियममध्ये ठेवायचं. नंतर 30 मिनिट नंतर मग बघा किती टेस्टी बनवले. नंतर गरम तेलामध्ये थोडीशी कढीपत्ता आणि 4-5 हिरवी मिरची कापून आणि थोडी मीठ आणि त्याच्यामध्ये आहे ना थोडीशी मोहरी ते मग टाकून चांगलं असं फोडणी घ्यायचं खमणवरती. कसं पाणी टाकलं पटकन आग लावलं, सायल पळून गेला. मम्मी काय झालं असं म्हणून जाऊ दे. नंतर त्याच्यामध्ये फोडणी घ्यायचं आणि थोडीशी कोथिंबीर वरून टाकायचं. बघ किती मस्त बनवलं ना खमण. बघा चांगलं बनवलं. मग नंतर सायलचं टिफिन पॅक केली. सायला पण पाठवले. सायला म्हणजे तू पण चेक कर खमण. सायलचं टिफिन पॅक करून सायल पण गेला स्कूलमध्ये. सायलचं झाल्यानंतर काय दुसरं काम, बाईचं टिफिन पॅक करायचं. बाईचं पण टिफिन पॅक करून घेतले. बाईला म्हणली तू पण चेक करून बघ कसं झालं खमण. बाईला पण थोडीशी खायला दिली खमण. बाई म्हणते मम्मी मस्त झाले खमण हां, असं म्हणते.